हेची देवा पै माग चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परिमे न चुको हरिभक्ती वासव्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सरोजं सांद्र नीलांबुदावं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुळशीमाला कंदरं कंदनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मजरदै सद्गुरुजीने करिलोहा संसार पुरु मनोनि विशेष अत्याविवेकावली शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाव्या सुखा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा संत शिरोमणी नामदेव महाराजांचा चार चरणाचा गोड असा रंग अखंड हरिनाम सप्ताहातील अतिशय महत्वाची उपांत्य सेवा वारकरी संप्रदायामध्ये आजच्या सेवेला जागराची सेवा समजतात. मागणीची सेवा, उपांत्य सेवा, जागराची सेवा अशी नावे त्या सेवेला. तिला मी महत्वाची का म्हटलो माहिती? आजची सेवा इतकी महत्वाची आहे कारण सेमी फायनल जिंकला तर फायनल मध्ये जाता येतं. उद्या काय? उद्या फायनल आहे. मग फायनल मध्ये उतरायचं असेल तर अगोदर काय जिंकावं लागेल आणि सेमी फायनलच हारला तर त्याच्यामुळे आजचं कीर्तन हे सेमी फायनल. काय करायचं? कैलास महाराज, सुनील महाराज, सतीश महाराज, महाराज तुम्ही खेळाडू आहेत बरं, मी कर्णधार असलो तरी तुम्ही महत्वाचे खेळाडू आहेत माझे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून साथ दिली तर आपण नक्कीच सेमी फायनल जिंकू यात शंका नाही. आपण सगळेजण, आपण सगळ्यांनी एक दिलानं एक जीवानं मिळून वामदरेकर मंडळीने आपल्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी आणि कर्तव्य आपण समर्थ
शेवटच्या क्षणापर्यंत बऱ्याच ओव्हर कमी झाल्या, बॉल कमी राहिले तरी पण महत्वाचा खेळाडू माग असला तरी आशा सुटत. माणसं म्हणते एकच आशा राहिली, जवळ हालतच आले पण हाय एकावर आशा जिंकण वाटलंय. बरोबर. मग त्या महत्वाच्या खेळाडूंना बॅटिंग जरा केली पाहिजे. हो, नाही तर पहिल्याच बॉलवर असं होऊ नये. आणि मला वाटतं वांगरीकरांचा माझ्यावर खूपच मोठा विश्वास आहे, जरा जास्तच विश्वास आहे. काय करावं म्हणून सेमीफायनलला टाकलं. चला, अभंग नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. इतका गोड अभंग आहे, मागणीचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज भगवंताकडे अलौकिक अशा प्रकारचं मागणं मागतात. काय मागणं आहे, मागणीचं स्वरूप काय आहे, कशासाठी मागतायत, खरंच त्याची गरज आहे का, अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. हे सांगू का? एक तर आपल्याकडे मागणं निषिद्ध आहे, आपल्याकडे मागणं निषिद्ध आहे, मागूच नाही. हात पसरी जिने धीरत्याचे सगळे प्रमाण पाठे, जे सगळं कीर्तन तुम्हाला पाठे. मागू नये, मागणं चांगलं नाही, देणारा कसा असावा, मागणारा कसा असावा, सगळं तुम्हाला असं पाठ होऊन गेलंय. मला आता ते डबल रकाळ सांगायचं नाही तुम्हाला, मला फक्त एकच सांगायचं, मागणाऱ्यांना अवश्य मागावं. फक्त सांगू का, जिथं मागायची जागा योग्य तिथं मागावं. त्या मागणीला किंमत आहे. मागणीला किंमत कधी कवडी होते माहिती का? जागा चुकीची असली, मागणारा चुकीचा असला की तिथं किंमत कमी. मागणाराचा हक्क आहे, देणाराचं कर्तव्य आहे. देणारालाही आनंद आहे, घेणारालाही आनंद आहे. लक्षात घ्या, देण्याच्या आणि घेण्याच्या व्यवहारामध्ये एकाला दुःख आणि एकाला सुख होऊ नये. कधी कधी देणाऱ्याला बरं वाटतं पण घेणाऱ्याच्या जीवावर येतो. कधी कधी घेणाऱ्याला बरं वाटतं पण देणाऱ्याच्या जीवावर येतो. असं नाही झालं पाहिजे. दोघातून एक सुद्धा दुःखी नाही झाला पाहिजे. देणारालाही देण्याचा आनंद झाला पाहिजे आणि घेणारालाही घेण्याचा आनंद झाला पाहिजे. इथं जो व्यवहार होतो मग त्याला म्हणतात सुखाचे व्यवहारी सुख. Thank you.
सुद्धा पाना सोडण्यात आनंद आहे तिला. दुःख आहे का हो? बोला. आईला आणि गाईला आपल्या लेकराला दूध देण्यात आणि पाना सोडण्यात दुःख आहे का आनंद आहे? आनंद आहे की हो? आनंद आहे महाराज. आनंद दिसला पाना सोडणारी गाय माग वळून वासराला का चाटत असत? आनंद आहे. देण्यात आनंद आहे तिला. किती द्यावं याचा अंत नाही. आणि घेणारा सुद्धा, पिणारा वासरू सुद्धा, हे त्याला दुःख आहे का आनंद आहे? अरे ते शेपटी वरी करून पिले ते. हे दोन्हीचा संयोग झाला पाहिजे. पार्थोवत्स सुधीर भोक्ता गीतामृत दुही. घेणारा अर्जुन, देणारा देव आहे. अर्जुन रूपी वासराला लागलेली भूक आणि कृष्ण रूपी गाईला गीतामृत रूपी सुटलेला पाना, दोघांचा संयोग झाला. देणारालाही आनंद आहे आणि घेणारालाही आनंद आहे. कीर्तनामध्ये सुद्धा कीर्तनकार हा गाय आहे. मला पाना फुटला पाहिजे सांगण्याचा, बोलण्याचा. कीर्तनकारांना या गादीवर उभा राहिल्यावर घडीकडे बघू बघू बोलायचं नाही. किती राहिले किती राहू दे ना, काय करायचं आहे तोपर्यंत पाना सोडत राहा. मी तुम्हाला मन मोकळेपणानं माझ्या ज्ञानाचा पाना सोडला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा आणखी काय काय भेटले असे उंदडे देवदेव केलं पाहिजे. नाही तर ते उलट होऊ नये. मला पाना सोडायचा तुम्ही माझ्या पाण्याचा काय उपयोग होणार नाही होत. आणि कधी कधी असं होऊ नये तुम्ही चातकासारखे बसलाय, वासरासारखे भुकेजलाय, आणि वासरू प्यायच्या टायमाला गाईनं याला पण भाग्य लागतं ना. दोन्हीशी जोड. वक्ता तसा मन मोकळा असावा आणि श्रोता तसा भुकेजलेला असावा. त्याला म्हणायचं सत्संग. देणाराने देत जावे, घेणाराने एक सांगू का? मग घेणारामध्ये आनंद कोण्या व्यवहारामध्ये होतो? देणाराचा आणि घेणाराचं नातं जिव्हाळ्याचं असलं पाहिजे. मग तिथे आनंद असतो. बरोबर आहे. देणाराचं आणि घेणाराचं काय असलं पाहिजे? जिव्हाळ्याचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे. नातं जर ते योग्य नसेल, देणाऱ्याला देण्याची इच्छा नाही हो, पण आता नाईलाज आहे म्हणून द्यावं लागतंय. पण देण्यात आनंद नाही. हा, याच्या पुढे सांगू का? घेणाऱ्याला सुद्धा त्याच्याकडून घ्यायची इच्छा नाही, पण नाही विलाज आहे. त्याचा उपकार नको वाटतोय. अरे ज्याचं तोंड पाहायचं नाही त्याचे पाय पाहावे लागतात कधी कधी. त्याला मागायची वेळ येते. नको वाटतो त्याला मागायचं, पण नाही मागावं तर भागत नाही. नाही मागू तर भागत नाही, पण मागायची इच्छा नाही. पण नाही विलाजानं त्याच्याकडून घ्यावं लागतं. खाली बघून घ्यावं लागतं. देणाऱ्याला घेण्याचा आनंद नाही. लक्षात आलं तुमच्या? पण एक लक्षात ठेवा, या जगामध्ये एकच नातं असेल. देणाऱ्याने किती दिलं तरी आनंद आहे आणि घेणाऱ्याने घेण्याची लाज वाटत नाही. घेण्यात आनंद आहे. माय लेकराचं नातं आहे. लक्षामध्ये माय बापांना आपल्या लेकरानं कितीही वेळेस मागितलं तरी त्याचा राग आहे का? सकाळीच मागितलं तर रोजच मागतस, तुला रोजच कुठं असं वाटतंय माय बापांना? कालचा भिकारी डबल आज मागायला आला तर? काल दारामध्ये मागायला आलेला भिकारीचं डबल दुसऱ्या दिवशी दारामध्ये आला तर आनंद आहे का राग आहे? अरे काल चालताना बाबा कालच दिलं ना तुला, स्वप्लास का रोजच? तसं लेकरानं आजही सकाळी मागितलं
मागितलं त्याचा राग आहे का आनंद आहे? देणाऱ्याला आनंद वाटतोय, त्याला आणून देण्यात आनंद वाटतोय. तुम्ही गावाला गेलात, लातूरला गेलात, अंबाजोगाईला गेलात, तुम्हाला आणा म्हणायची गरज नाही, तुमच्या मनानं तुम्ही घेऊन येताय त्याला. त्याला आणून खाऊ घालण्यामध्ये, त्याला देण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे. एकानं दुसऱ्या हातानं येत नाही बाजाराहून, तुम्ही घेऊन येता त्याला खायला. का? त्याला देण्यात आनंद आहे. आणि आलं लक्षामध्ये, तुम्हाला बघितल्याबरोबर पळत येऊन हातातली पिशवी घेतो, कारण तिथं लाज भय शंका नाही, त्याला घेण्यात आनंद आहे. ओढून घेतं, बाप्पा बाप्पा काय आणलंय, त्या इकडं मला काय. पण एक सांगू का, दुसऱ्या कोणी तुमच्या हातातलं वरबडून घेतल्यावर तुम्हाला राग येतो, पण लेकरानं खायला आणलेलं हातातलं वळून घेतलं ना, तुम्हाला आनंद होतो. नातं कळलं? इथं देणाऱ्यालाही आनंद आहे, घेणाऱ्यालाही आनंद आहे. बरोबर आहे म्हणतात देवा, तुझं आणि आमचं नातं लाजेचं, शर्मेचं, शंकेचं, निंदेपणाचं नाही. मग तू का म्हणे आम्ही मागावी देवाचा. आलं लक्षामध्ये? अरे देवाला द्यायची इच्छा, मागण्याची आस. देव आशेनं पाहतो, माझ्या भक्तांनी काहीतरी मला मागावं, मला द्यायचंय माझ्या भक्तांना. देवाला द्यायची इच्छा आहे, भक्ताला मागायची इच्छा नाही. पण गरज पडल्यावर जागायला मागायची, संकोच वाटत नाही. लक्षात. म्हणून मी कीर्तनाची सुरुवात कुठून केली? जिथं मागायचंय तिथली जागा संकोच वाटणारी नसावी. नाहीतर मग त्या मागण्यामध्ये मजा नाही वाटत. आलं लक्षामध्ये? देणाऱ्याला अभिमान वाटावा. एक सांगू का, पतीनं आपल्या पत्नीला एखादं सरप्राईज गिफ्ट देण्याचा त्याला आनंद असतो. असतो का नसतो? बघ, तुला माहिती, म्हाताऱ्याला काय माहिती सरप्राईज? बिचारे आपले घर असले, त्यांनी केव्हा म्हाताऱ्याला सरप्राईज दिले? त्यांनी पहिलं सरप्राईज एकच दिलं, हे जुन्या म्हाताऱ्याचं सरप्राईजच होतं. 4-8 दिवसाला काही घेणं देणं नसलं तरी सरप्राईज येणार. हे का नाही? खरंय का नाही? काही कारण नव्हतं, हे सरप्राईज होतं. आता नाही, आता चांगलं छान, आताची तरुण पिढी असं मस्त गिफ्ट देतं. खाओ, कारण तो देण्यात त्याला काय वाटतो? अरे आनंद आहे. काहीतरी एखादी वस्तू आपल्या पत्नीसाठी घ्यावी, आवडलेली कुठेतरी, ती गुपचूप घ्यावी आणि तिला अचानक सरप्राईज द्यावी, त्याला देण्यात आनंद आहे. आणि खरं सांगू का, नवऱ्यानं दिल्यावर सरप्राईज दिलं की
असं बघितल्याबरोबर त्याला जो आनंद वाटतो का नवऱ्यानं दिलेला गगनात मावत नाही. लक्षात येते? हे बघा, हे देणाराचं घेणाराचं नातं इतकं पवित्र असलं पाहिजे, दोघांनाही आनंद आहे. बरोबर आहे? पण पत्नीला देण्यात आनंद आहे, बिनधास्त देता येतं. आपली पत्नी स्वतः दुसरीकडे जर द्यायचं असेल का गपचूप द्यावं लागतं, चोरून द्यावं लागतं आणि कोणी बघितलं तर लिखावं लागतं. पवित्रता पाहिजे नात्यामध्ये. आलं लक्षामध्ये? पत्नीचं पतीचं नातं पवित्र नातं आहे. दोघांचा एकमेकावर हक्क आहे. पत्नीला पतीला मागायचा पत्नीचा हक्क आहे आणि पतीला पत्नीला द्यायचा पतीचा आनंद आहे. हे माय बापाचं लेकराचं जसं देण्या घेण्यातलं पवित्र नातं आहे, तसं पती पत्नीचं देण्या घेण्यातलं कलंक नाही नातं आहे ते, आणि पवित्र नातं आहे. तुकोबारांनी याचा दाखला दिला ना, पतिव्रतेचा मग तिनं साडी चोळी कुणाकडे मागायचा हक्क आहे तिचा? बरोबर आहे ना? दुसऱ्याकडं कसं मागावं? मागण्याचा संकोच वाटतो, लाज वाटते, भीती वाटते. बरं, याला काही गैरसमज झाला तर याची शंका वाटते, नाही म्हणता येतो. पण बिनधास्त मागण्याची जागा तिची कोणती? बरोबर आहे? पण पतीच दुसरीकडे तोंड लांबवायचं नाही. काही असलं तरी आपल्या पतीलाच मागायचं. आणि नाही मिळालं, आपल्या पतीच्या घरात अर्धीपेक्षा कोर खायची, पण घरात उपाशी मारायचं, पण परपुरुषापुढे हात पसरायचा. हा पतिव्रतेचा धर्म आहे. लक्षात ठेवा. आपला पती गरीब असो, वृद्ध असो, रोगी असो, मतिमंद असो, अपंग असो, कसाही असो, त्याच्या संसारामध्ये संसार करून सुख मानणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. तिला तुला म्हणे तिची देवावरील सत्ता. का कुणी बी लातूरला चाललं की मला भजन टाकावर तुला अरे तो कोण आहे ते तरी बघ, त्याचा काय संबंध आहे तुझा? तेवढी किंमत होती ना आशानाबाईची. एक सांगू का, आपला पती सोडून दुसऱ्या पुरुषापुढे हात बाईनं पसरला की तिची कवडी, आणि देव सोडून भक्तानं जगापुढे हात पसरला की भक्ताची किंमत कवडी. काही असो प्राण गेला तरी हरिभक्तांना मार करायला, आपला पांडुरंग परमात्मा सोडून प्राण गेला तरी दुसऱ्या देवते पुढं, दुसऱ्या देवाय पुढं, जगा पुढं हात पसरायचा आणि जर पसरला तर हात पसरी जिने. तो बघा देवाला म्हणलेच, तुझे दास्य करू आम्ही का,
बसलेल्या लोकांना आम्ही काय प्रमाण दिले हे काहीच शब्द कळत नाहीत असं मला वाटतंय. बरोबर आहे. जरा गोंधळ कमी कर, स्पष्ट कर, आवाज कमी ठेव, काही अडचण नाही. तुझे दास्य करू अनेका मागो खागोया. दास्य तुझा करायचं आणि खायला दुसऱ्याला मागायचं अशीच वेळ आमच्यावर आली ना देवा. धिग झाले जिने माझे पंढरी राया. तू एका जिन्यावर चाकरी एकाची करायची, दास्य एकाचं करायचं, भीक दुसऱ्याला मागायची, अजिबात नाही. काही असलं तरी तुझ्याच दारात पडू, मिळो ना मिळो तुझ्या दारीचा तुतारा नको मोकलू दाता. देवा तुझ्या दारामध्ये आणि तुलाच मागला. फक्त एक आहे, मग असे सांगितलं, हक्क देवाकडे भक्ताचा, लेकराचा हक्क मायबापावर तसाच भक्ताचा हक्क देवावर, पत्नीचा हक्क जसा पतीवर तसा भक्ताचा हक्क देवावर. फक्त फरक एवढा आहे, हक्क 100%, पण हक्क आहे म्हणून काहीही मागायचं नाही. आपल्या मागणीनं आपल्या प्रियकराला दुःख व्हावं, आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मागणीनं दुःख व्हावं असलं मागायचं. उलट आपल्या मागणीनं आपल्या प्रिय व्यक्तीला आनंद वाटला पाहिजे असलं मागणं मागायचं. हे बघितलं पाहिजे. आपल्या मागणीने आपल्याला अपार सुखाची प्राप्ती झाली पाहिजे आणि देणारालाही सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि मग असा सुखाचा शेतकावाटा मागायचा. शब्द काय वापरलाय मी? एक तर मागायचंच नाही, आणि मागितलं तर असं शेल्क मागायचं, पुन्हा जीवनात कधी मागायची वेळ नाही आली पाहिजे. एकदाच नाहीतर मागायचंच नाही, स्वाभिमानानं जगायचं. पण जर कधी मागावं वाटलं, मागायची वेळ आली तर देवाकडे असं शेल्क मागायचं की पुन्हा जगापुढे मागायची वेळ नाही आली पाहिजे. एवढं श्रीमंत व्हायचं. शेल्का वाटा की पुन्हा सुखासाठी दुसरीकडे जायची गरज नाही पडली पाहिजे. आणखीन एक पत्ते सांगू का मागण्याच? आपल्या मागणीनं आपल्याला तर सुख व्हावंच, आपल्याला तर आनंद व्हावाच, पण त्याच्यामुळे जगाला सुद्धा सुख व्हावं. असं कदाचित होऊ नये त्या मागणीनं आपल्याला सुख मिळते पण जगाला दुःख मिळते, असं पण नको. आपल्या मागणीमुळे जगाला काय झालं नाही पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे. आपल्या बरोबर जग सुद्धा सुखी झालं पाहिजे. ज्ञानोबऱ्यांचं पसायदान बघून घ्या. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी बदितवानी पुरुषी अखंडी. जगाचं कल्याण, आपलंही कल्याण व्हावं आणि आपल्या बरोबर जगाचंही व्हावं. आपलं तसं नाही, फक्त आपलंच व्हावं, दुसऱ्याचं नाही झालं पाहिजे. बाकीच्याचं काही घेणं नाही. उलट सांगू का, दुसऱ्याचं वाटलं झालं पाहिजे, हे आपल्या भावना आहे. काय करावं महाराज? 3 जण होती काळी. काळीचं 3 मित्र होते. ते कधी काळीच होते, पूर्वीच देत त्यांच्या कार्यक्रमात. ते 3 म्हणले आता आपल्या लग्न, आपलं काही लग्न होत, आपण देवाची प्रार्थना करू, काहीतरी अनुष्ठान करू. महाराज त्यांनी महादेवाच्या मंदिरात महिनाभर पाणी घातलं. हो, बिचारा महादेव प्रसन्न झाले. अरे बाळांनो, म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? त्यातलं पहिलं म्हणलं, देवा मागू का? देव म्हणले माग.
काय पाहिजे तुला? मला इतकं गोर पालन सुंदर कर, तर जगात माझ्या इतकं सुंदर कुणीच नसतं. देव म्हणले का खास काय बेकणं झालं महाराज, ते चमचमा चमकायला लागलं. दुसऱ्याला देव म्हणला तुला काय पाहिजे? ते म्हणला त्याच्यापेक्षा सुंदर मला कर. देव म्हणले का असतो दोघंही चकमकीत सुंदर झाले महाराज, दिव्य प्राप्त झालं. पण त्या दोघांकडे बघून जे तिसरं होतं का ते जळायला लागलं. देव तिसऱ्याला म्हणले तुला काय पाहिजे? ते म्हणला काहीच नको, त्या दोघांनी माझ्यासारखं कर. कळलं का नाही? तेव्हा काही असल्यामुळे कसं नीट होईन आपलं. आणि आपल्या बरोबर जगही सुखी झालं सुखी जेणे व्हावे जग निवावे अज्ञानी लावावे समावेश. सुख मागायचं देवाकडं. आज आपलं कीर्तन म्हणजे पक्क ठरलं. देवाकडे बाकी काही मागायचं नाही, संसारातलं मागायचं नाही, विषय भोग मागायचे नाही, काही नाही. फक्त प्युअर सेल्फ सोलिव सुख मागायचं देवाकडं, दुसरं नाही मागायचं. कारण देव सोलिव सुख देत नाही कुणालाच. ते वरलं सुख देतोय वरलं. आणखीन देवानं खरं सुख कोणाला आज दिलेलं हे पण लक्षात ठेवा. कारण देवाचं खरं सुख कुठं आहे याचा पत्ता आणखीन कोणालाच माहित नव्हता. देवाचं सुख देवानं कोण्या जागेवर लपवून ठेवलंय पत्ताच नाही हो. याचा पत्ता फक्त एक जणाला लागला होता. आणि त्या व्यक्तीला पत्ता लागल्यामुळं त्या व्यक्तीनं त्याच्यावर असं कब्जा करून बसली होती ती व्यक्ती. आणि मग महाराज भगवान शंकर डोळे झाकून कैलासामध्ये 24 तास समाधीमध्ये शोध लावतायत सुखाचा. नाही लागला हो, नाही लागला.